वक्त भी हार जाते हैं कई बार जज्बातों से, कितना भी एनालिसिस करो अच्छे स्टॉक सस्ते नहीं मिलते। अगदी बरोबर ऐकताय, स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट आहे। बरंच आपण एनालिसिस करतो, सगळं काही करतो, स्टॉक थोडासा इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा महाग वाटतो, खाली येईल याची वाट बघतो आपण, पण तो खाली येत नाही आणि आपण काय त्याला बाय करत नाही। प्रत्येक वेळी आपल्याला क्वालिटी स्टॉक महाग वाटतात म्हणून आपण सोडून देतो आणि वेळोवेळी ते 10% 15% वर जात राहतात आणि आपण फसतो। त्यामुळे जर तुम्हाला क्वालिटी स्टॉक बाय करायचे असतील तर योग्य वेळी डिसिजन घ्या आणि त्याला बाय करायला हवं। नमस्कार, मी संकेत आवटे। आपण असाच एक फंडामेंटली स्ट्रॉंग असणारा स्टॉक बघणार आहोत ज्याचं नाव आहे डीमार्ट। त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, कारण खूप जास्त इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि यामधून तुम्हाला बिझनेसच्या इनसाइट सुद्धा पाहायला मिळणार आहेत। खूप मोठमोठ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील, इवन बिझनेसच्या आयडियाज सुद्धा तुम्हाला मिळतील, सोबतच ऍक्च्युअल बिझनेस कसा रन होतो हे सुद्धा समजेल। त्यामुळे डीमार्टचे प्रमोटर आहेत, फाउंडर आहेत, त्यांचं पहिलं आपल्याला एनालिसिस करायला हवं, कारण कंपनीचं व्हिजन, मिशन, फ्युचर सगळं काही त्या प्रमोटरवर डिपेंडंट असतं। प्रमोटर जसा कंपनी चालवेल तशी कंपनी चालत असते, म्हणून पहिला प्रमोटर खूप महत्त्वाचा आहे। डीमार्टचे प्रमोटर आहेत राधाकृष्ण दमानी, ऑलरेडी तुम्हाला माहिती असेलच, आणि त्यांचे वडील दलाल स्ट्रीटमध्ये ब्रोकरचं काम करत होते। पण राधाकृष्ण दमानींना इंटरेस्ट होता एक वेगळाच बिझनेस करण्यामध्ये। बॉल बेरिंगच्या कंपनी त्यांना उभा करायची होती आणि बॉल बेरिंगच्या माध्यमातून त्यांना एक मोठा बिझनेस उभा करायचा होता, पण वेळेअभावी त्यांना ते करता आलेलं नाही। वडील दलाल स्ट्रीटमध्ये ब्रोकर असल्यामुळे त्यांना वाटत होतं माझ्या मुलांनी बीकॉम करावं, कॉमर्स फील्डमध्ये यावं, म्हणूनच त्यांनी राधाकृष्ण दमानी यांना बीकॉम करण्यासाठी परावृत्त केलं। त्यांनी सुरुवात केली बीकॉम करायला आणि बीकॉमच्या फर्स्ट इयरमध्येच त्यांना रुची त्यामध्ये नसल्याने बीकॉम तिथेच त्यांनी सोडून दिलं आणि डायरेक्ट बॉल बेरिंगच्या बिझनेसकडे वळू लागले। तिकडे काही त्यांना खूप चांगलं यश मिळत नव्हतं, स्ट्रगल ते करत होते। त्या दरम्यानच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला। भावाने त्यांना इन्सिस्ट केलं की त्यांनी सुद्धा, म्हणजेच राधाकृष्ण दमानी यांनी सुद्धा बिझनेसकडे लक्ष द्यावं, ब्रोकर बनावं आणि स्टॉक मार्केटमध्येच काम करावं। राधाकृष्ण दमानींनी भावाच्या इच्छेनुसार काम करायला सुरुवात केली। ब्रोकिंग बिझनेसमध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांनी शिकायला सुरुवात केली। बऱ्याच कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होऊ लागल्या। दलाल स्ट्रीटमध्ये कसं काय काय होतं, स्टॉक एक्सचेंज काय आहे, स्टॉक म्हणजे काय असतं, या सगळ्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होत गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाची फेज निर्माण झाली ती म्हणजे 1992 साली, जेव्हा हर्षद मेहता स्कॅम हा आपल्यासाठी आत्ता होता, पण तो त्यावेळी स्कॅम नव्हता। हर्षद मेहता म्हणजे स्टॉक मार्केटचा देव मानला जात होता। बऱ्याच गोष्टी त्यावेळी सुरू होत्या, पण राधाकृष्ण दमानींना सुद्धा एक्सपिरियन्स येत होता। त्यांना कळून चुकलं होतं की स्टॉकची एक इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते, तो बिझनेस आहे, तो खूप चांगला चालला तर स्टॉक पण वर गेला पाहिजे, जर बिझनेस डाऊन असेल तर स्टॉक सुद्धा खाली आला पाहिजे। ही सिंपल कन्सेप्ट होती, पण एसीसी 200 रुपयावरून 9000 रुपयावर पोहोचतो, याचा अर्थ काय? कंपनीमध्ये तर फंडामेंटल्स बदललेले नाहीत, एवढ्या मोठ्या प्रमाणात तो स्टॉक ग्रो पण होत नाहीये, पण अचानक स्टॉकची प्राइस का वाढते? सर्वस्वी जबाबदार होता फक्त आणि फक्त हर्षद मेहता, हे त्यांना कळून चुकलं होतं। म्हणूनच राधाकृष्ण दमानी यांनी हर्षद मेहताचे जे स्टॉक होते त्यामध्ये शॉर्ट करायला सुरुवात केली। शॉर्ट करणं म्हणजे पहिला सेल करणं आणि खाली आल्यानंतर प्रॉफिट बुक करणं। जसं आपण बाय करून सेल करतो, नंतर प्रॉफिट बुक करतो, तसंच शॉर्ट सेल सुद्धा करता येतं। पहिलाच कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बाय करू शकता। शॉर्ट सेलिंगचं म्हणजेच वरच्या लेवलला आपण शॉर्ट करतो, स्टॉक खाली आल्यानंतर त्याला पुन्हा बाय करतो, जो डिफरन्स असेल तो तुमचं प्रॉफिट असतं आणि जर स्टॉक पुन्हा वर गेला तर मात्र तुमचा लॉस होणार। आणि सेम गोष्ट राधाकृष्ण दमानी यांनी केली होती आणि हर्षद मेहता कंटिन्युअसली स्टॉकला वर घेऊन जात होता। राधाकृष्ण दमानी यांचे लॉसेस वाढत होते। जसा स्टॉक वर जाईल राधाकृष्ण दमानी पुन्हा इन्व्हेस्ट करायचे आणि पुन्हा त्याला शॉर्ट करण्याचा प्रयत्न करायचे। ओव्हरऑल राधाकृष्ण दमानी अशा एका स्टेजला येऊन पोहोचले की आता माझा पैसा संपला, अजून काही दिवस जर मला असेच काढावे लागले तर खूप मोठ्या कर्जात मी डुबणार आहे, हे त्यांना कळून चुकलं होतं। पण हर्षद मेहता स्कॅम पुढे आला आणि स्टॉक सडनली क्रॅश झाला। बऱ्याच लोकांना आत्महत्या कराव्या लागल्या, पण राधाकृष्ण दमानी मात्र त्यामधूनच मल्टी मिलेनियर बनले। करोडो रुपये त्यांनी त्यामधून कमवले आणि तिथूनच जन्म झाला एका बिझनेसमॅनचा
आणि स्टॉक ट्रेडरचा. स्टॉक मार्केटमधून सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, पैसा येत होता, सगळं सुरळीत चालू होतं, पण एक चूल मचलेली असते ना की आपल्याला बिझनेस करायचा आहे, स्वतःचा अजून काहीतरी करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट डायव्हर्सिफिकेशन. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो की मल्टिपल अर्निंग सोर्सेस हे आपले असायलाच हवेत आणि प्रत्येकाचा त्यावर फोकस असायला पाहिजे. तसाच राधाकृष्ण दमानींचा पण होता. त्यांना वाटत होतं माझ्याकडे एकच इन्कम स्ट्रीम आहे, तो म्हणजे स्टॉक मार्केट, पण हा कमवलेला पैसा इन्व्हेस्ट कुठे करायचा, आपला बिझनेस पण एखादा असायला पाहिजे, एक स्टेबल इन्कम सोर्स असायला पाहिजे, एक पॅसिव्ह इन्कम सोर्स आपल्याकडे अजून एक असायला पाहिजे. याच उद्देशाने त्यांनी सुरुवात केली एका मार्टच्या शोधामध्ये, एका बिझनेसच्या शोधामध्ये. त्यांना मिळाला अपना बाजार. ही एक चेन होती ज्याच्यामध्ये तुम्ही अपना बाजारची फ्रँचायझी घेता आणि स्वतःचं एक स्टोर ओपन करता, किंवा एक सिंपल आहे मॉल छोटासा आपण ओपन करू शकतो अपना बाजारचा. त्यांनी ओपन केला, सुरुवात केली, सगळ्या कन्सेप्ट समजून घेतल्या, हा मॉल कसा चालतो, तो बिझनेस काय आहे, ही चेन सगळी कशी वर्क होते, ॲक्च्युली बिझनेस स्ट्रॅटेजीज काय असतात, अपना बाजारमध्ये कोणत्या कमतरता आहेत, त्याच्यामध्ये आपण कशा इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्यांना हा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे समजून आलेला होता. त्यांना स्वतःला फ्रँचायझी द्यायच्या नव्हत्या, स्वतःची चेन त्यांना सुरू करायची होती आणि त्यांची जी चेन बनणार त्या सगळे युनिट्स किंवा सगळ्या ब्रांचेस या स्वतःच्या असतील हे त्यांनी त्याच वेळी ठरवून टाकलं होतं. आणि सुरुवात झाली 2002 मध्ये मुंबईमधून एका ब्रांच सोबत. हो, मी डीमार्ट बद्दलच बोलतोय. डीमार्टची सुरुवात झाली मुंबईमधून 2002 साली आणि सगळ्यात आधी स्ट्रॅटेजीज फायनल झाल्या. कशा प्रकारे आपल्याला ही कंपनी रन करायची आहे, कशा प्रकारे याच्या चेन बनवायच्या आहेत, मल्टिपल लोकेशनला आपण कशा प्रकारे एक्सपांड करणार आहोत, सगळं प्लॅन झाला. पण सगळ्यात महत्त्वाचा एक डिसिजन, काहीही करायला लागू दे पण हेवी लोन्स घ्यायचे नाहीत. ऑलरेडी माणूस कॅश रिच आहेच. राधाकृष्ण दमानी म्हणजे पैसा. काही दिवसातच किंवा काही वर्षातच राधाकृष्ण दमानी भारतातील रिचेस्ट व्यक्ती बनले होते. पहिल्या टॉप 3 मध्ये ते होते, 2 नंबरपर्यंत पोहोचलेले पण होते. आता सध्या त्यांचा 4था नंबर येतोय भारतातल्या टॉप व्यक्तींमध्ये. राधाकृष्ण दमानी यांचं नेहमीप्रमाणे ठरलं होतं की जोपर्यंत प्रॉफिटेबल बिझनेस बनत नाही तोपर्यंत त्याला मोठ्या लेवलला स्केल करायचं नाही, कारण प्रॉफिट इज मस्ट. कारण स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा हाच थंब रूल आहे, जोपर्यंत आपल्याला प्रॉफिट मिळत नाही तोपर्यंत हेवी इन्व्हेस्टमेंट्स करत जायच्या नसतात. हा सिंपल रूल आहे. पण आपण काय करतो, अनेक वेळा लॉस होतो आणि जेवढ्या वेळा लॉस होईल त्याच्या डबल अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करतो, कारण आपल्याला ते रिकवर करायचे असते. इथेच आपण फसतो. यांनी खूप चांगली स्ट्रॅटेजी स्टॉक मार्केटची वापरली, कारण खूप मोठा एक्सपिरियन्स त्यांच्या मागे होता. सिंपल कन्सेप्ट, प्रॉफिटेबल बनवलं. दुसरी गोष्ट गरजेची असते जागा. काही वेळेला त्यांनी प्रयत्न केला जागा भाड्याने घेण्याची, पण मॅक्सिमम त्यांचा फोकस होता जागा ही परचेस करायची. जी लँड लागणार आहे, जे स्टोर आपल्याला बनवायचं आहे, ते स्टोर खूप कमी बजेटमध्ये बाय करायचं. सगळ्यात मॅटर करतं लोकेशन. तुम्ही म्हणाल मला जागा स्वस्त पाहिजे, पण मेन लोकेशनला जागा स्वस्त मिळू शकते का? बिलकुल नाही. मेन लोकेशन सोडून थोडंसं ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं आउटसाईडला जेवढ्या जागा मिळतील ना त्या ते बाय करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून जागा कम्पॅरेटिव्हली स्वस्त मिळते. पुढे विषय येतो कन्स्ट्रक्शनचा. कन्स्ट्रक्शन कॉस्ट सुद्धा एकदम मिनिमलिस्टिक असते. खूप कमी खर्चामध्ये डीमार्ट बनलेलं असतं. आता तुम्ही जर कम्पेअर केलं मोठमोठ्या मॉलसोबत तर डीमार्ट अगदी तुम्हाला चीप वाटेल, एकदम स्वस्त हलका असं तुम्हाला वाटेल, पण तेच खरं बिझनेस मॉडेल आहे. ॲक्च्युली जेवढी एक्सपेन्सिव्ह जागा तुम्ही घ्याल, खूप मोठ्या प्रमाणात रेंट पे कराल, तेवढे तुमचे खर्च वाढत जातील, तेवढेच तुमचे एक्सपेन्सेस वाढत जातील. म्हणून स्वस्त जागा खूप महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये कमीत कमी इन्व्हेस्ट करून खूप मोठी जागा मिळवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी फोकस केला, जी जागा आपण बाय केलेली आहे त्याला मॅक्सिमम युटिलाइज करायला पाहिजे. असं व्हायला नको की आपण 1 एकर जागा बाय केलेली आहे आणि त्याच्यामधली अर्धा एकर अशीच आपण विनाकारण वाया घालवली, स्पेस रिकामी आहे. असं बिलकुल डीमार्टमध्ये होत नाही. पर स्क्वेअर फूटमधून जे अर्निंग होतं, मी पुन्हा रिपीट करतोय, त्या अर्निंगमध्ये सुद्धा डीमार्ट 1 नंबरला आहे त्याच्या कॉम्पिटिटर्समध्ये. सोबतच जो रेंट पे केला जातो त्याचे जर कॉम्पिटिटर बिग बाजार असेल किंवा जिओ मार्ट असेल, बाकी कोणीही असेल, त्याच्या तुलनेत सुद्धा डीमार्ट खूप कमी आहे, कारण डीमार्टने ऑलरेडी 80% जागा
स्वतः बाय केलेले आहेत। सध्याचं स्टार्टअप कल्चर तुम्हाला माहितीच आहे, लवकरात लवकर कंपन्यांना युनिकॉर्न बनायचं असतं। 100 कोटी 500 कोटी 1000 कोटीचा धंदा करायचा असतो। 2 वर्षात 3 वर्षात त्यांना मोठ्या प्रमाणात एक्सपांड करायचं असतं। हजारो लाखो लोकेशनला त्यांना पोहोचायचं असतं। पण दमानींनी खूप छान आयडिया वापरली। 2002 पासून 2010 पर्यंत फक्त 25 स्टोअर्स त्याने ओपन केले। खूप छोटी चेन होती, त्याला प्रॉपर युटिलाइज करायला सुरुवात केली, इम्प्रूव्हमेंट्स करायला सुरुवात केली, स्ट्रॅटेजीज बदलत गेले, SOPs बदलत गेले, अजून जास्त प्रॉफिटेबल बनवण्याकडे त्यांनी भर दिली, एक सिस्टम सेट केली आणि त्यानंतर आत्ता टोटल त्यांचे जर स्टोअर्स तुम्ही बघितले 263 स्टोअर्स आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांचं प्रॉफिट 2020-2021 मध्ये 24,000 कोटी रुपयाचं होतं, जे आत्ता करंट इयरमध्ये 29,000 कोटी क्रॉस आहे। मे बी 30-35,000 कोटीच्या दरम्यान 2021-22चा त्यांचा टर्नओव्हर असेल किंवा सेल्स असेल। हे खूप महत्त्वाचं आहे। प्रचंड प्रमाणात सेल आहे आणि प्रचंड प्रमाणात प्रॉफिट सुद्धा आहे। एक सिंपल कन्सेप्ट आहे, लोक डीमार्टमध्ये का जातात? त्यांनी टार्गेट केलं मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास लोकांना, खूप जास्त टार्गेट केलं। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला विचारतोय, जर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर मोठा मॉल, एकदम चकाचक मॉल, त्या मॉलमध्ये शॉपिंग करायला जाणं पसंत कराल, की एक मॉडरेट आहे मिडल क्लास लोकांसाठी सुटेबल वाटणारा असा एक मॉल जो तुम्हाला वाटतो खिशाला खूप मोठी कात्री लागणार नाही, अशा मॉलमध्ये तुम्ही जाणार? कुठला मॉल तुम्ही यामधला पसंत करणार हेच तुम्ही मला कमेंट करून कळवा। जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो ना, तेव्हा चकाचक पॉश हॉटेल बघूनच आपल्याला कळतं की हे महागडं हॉटेल आहे, खिशाला कात्री मोठी लागणार आहे, म्हणून आपण तिकडे जाताना 10 वेळा विचार करतो। पण नॉर्मल एखादं हॉटेल असेल, जेवण छान मिळतं, सगळ्या गोष्टी छान आहेत, तिथल्यापेक्षा क्वालिटी या हॉटेलमध्ये चांगली मिळत असेल तर विनाकारण एक्सपेन्सिव्ह हॉटेलमध्ये जाणं मिडल क्लास व्यक्ती टाळतो, कारण त्याला लाईफस्टाईलशी काही देणे घेणं नसतं, त्याला खिशाच्या कात्रीला लागण्यावरून देणे घेणं असतं। कारण जे मोठे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, प्रचंड पैसा ज्यांच्याकडे आहे, ते या सगळ्या गोष्टी बघत नाहीत, त्यांना चकाचक गोष्टी लागतात, मॉलमध्ये जाणं ते पसंत करतात, जिथे खूप मोठ्या प्रमाणात लाईट्स आहे, खूप मोठ्या प्रमाणात तिकडे रिच पीपल्स येतात, महागड्या वस्तू असतात, श्रीमंतीचा दिखावा जिकडे केला जातो तिकडे हे लोक जातात। पण मिडल क्लास लोकांना याशी देणे घेणं नाही। 1-2 रुपये डिस्काउंट सुद्धा मिळाला ना तर मिडल क्लास लोकांच्या चेहऱ्यावर हसू असतं आणि त्यालाच यांनी टॅकल करायला सुरुवात केली। जो स्टॉक आपण बाय करतो तो स्टॉक डायरेक्ट कंपनीमधून उचलायला सुरुवात केली। सिंपल कन्सेप्ट आहे बिझनेसची, थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय। जिथे माल बनतो म्हणजेच ती कंपनी असेल, फॅक्टरी असेल, फॅक्टरीमधून हा माल जातो सुपर स्टॉकिस्टकडे, म्हणजे ज्याच्याकडे पूर्ण देशाची सप्लाय चेन असते, तिथून जो जातो स्टॉकिस्टकडे, हा पूर्ण जिल्ह्याची तालुक्याची जबाबदारी त्याने घेतलेली असते। तिथून हा माल पोहोचतो डिस्ट्रीब्युटरकडे, डिस्ट्रीब्युटरकडून रिटेलरकडे आणि रिटेलरकडून कस्टमरकडे। खूप मोठ्या प्रमाणात ही रांग लागलेली असते आणि हा फॅक्टरीमधला माल रिटेलरकडे पोहोचूपर्यंत किंवा कस्टमरकडे एंड युजरकडे पोहोचूपर्यंत खूप महाग झालेला असतो। 100 रुपयाची वस्तू 200-250 रुपयापर्यंत पोहोचलेली असते MRP मध्ये। तर हा खूप मोठा गॅप आहे आणि याच्यावर काम केलं डायरेक्ट डीमार्टने। कस्टमरला पोहोचवणारा जो माल आहे तो डायरेक्ट बाय केला कंपनीतून, फॅक्टरीतून, जेणेकरून मधले 4-5 जे गाळे होते आणि हे जे लोक कमिशन घेत होते ते सगळे कमिशन्स बंद झाले। ते डायरेक्ट पैसा डीमार्टच्या खिशामध्ये राहू लागला आणि तोच पैसा वापरून डिस्काउंट हेवी प्रमाणात डीमार्ट देऊ लागलं। कस्टमरला सिंपल गोष्ट हवी आहे, एक तर विश्वास, क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिस्काउंट। जिथे डिस्काउंट तिथे कस्टमर, मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास 100% याची गॅरंटी आहे। हीच खात्री बाळगून डीमार्टने स्वतःला एक्सपांड करायला सुरू केलं, मोठ्या प्रमाणात ऑर्डर देऊ लागले। सिंपल गोष्ट लक्षात घ्या, एखादा रिटेलर किंवा होलसेलर एखाद्या वस्तूची किती मागणी करेल? समजा मी आट्याचं उदाहरण देईन, आशीर्वाद आटा घ्या जो TCS बनवतो, एखाद्या दुकानामध्ये मॅक्सिमम महिन्याला 500 किलो 300 किलोचा सेल होत असेल, पण तोच रिक्वायरमेंट जर 5 टनाची असेल, 20 टनाची असेल तर डायरेक्ट डीमार्ट ते सगळं फॅक्टरीमधून बाय करेल ना। आणि एवढा मोठा स्टॉक जर डीमार्ट उचलत असेल तर फॅक्टरीला सुद्धा आनंद होईल आणि खूप चांगल्या सवलतीच्या दरामध्ये सुद्धा ते याला ऑफर करतील, देऊ करतील, जेणेकरून डीमार्टचा फायदा तर होईलच, प्लस कस्टमरचा सुद्धा फायदा होईल। याकडे डीमार्ट लक्ष देतं। जर फॅक्टरी डीमार्टची काळजी घेते तर डीमार्ट पण त्यांची काळजी घेईलच ना। विन विन सिच्युएशन असायला पाहिजे। डीमार्ट म्हणतं आम्ही तुम्हाला 7 दिवसाच्या आत
पेमेंट देऊ करू. तिकडेच जर तुम्ही रिलायन्सचं उदाहरण घेतलं तर रिलायन्स जवळपास 30 दिवसानंतर पेमेंट करतं किंवा 30 दिवसामध्ये पेमेंट सायकल त्यांची असते. तिकडेच जर बिग बाजारला तुम्ही कम्पेअर केलं तर बिग बाजारची 30 दिवसाची नाही तर 90 दिवसाची पेमेंट सायकल आहे, ह्यूज आहे. म्हणूनच फॅक्टरी पहिला प्रेफर करेल डीमार्टला, कारण पेमेंट लवकर येतं, त्यामुळे जी सर्व्हिस चांगली द्यायची ती डीमार्टला मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजूनही रेट कमी मिळू शकतो डीमार्टला, कारण लगेच पैसा मिळतोय ना, ताजा पैसा असतो, वेळ नाही लागत, पैशाला व्याज पण असतं. जेवढा वेळाने तुम्ही पैसा द्याल तेवढी त्याची व्हॅल्यू कमी होत जाते, पुढच्या बिझनेसला त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणूनच बिझनेसमॅन पहिला विचार करतात की मला पैसा जेवढ्या लवकर द्याल ना तेवढं त्यांच्यासाठी चांगलं असतं. सध्या कंपनीचं अजून जास्त अनालिसिस करायचं म्हटलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ओव्हरहेड्स कंपनीचे खूप कमी आहेत, कारण ऑलरेडी चीप प्राइसला यांनी जागा बाय केलेली आहे. कन्स्ट्रक्शन थोडंसं बजेटमध्ये झालेलं आहे, मोठा तामझाम केलेला नाही. त्याचबरोबर रनिंग कॉस्ट, त्यांच्याकडे जे एम्प्लॉईज आहेत ते सुद्धा योग्य आहेत, मिनिमलिस्टिक आहेत. त्याचबरोबर पेमेंट काउंटरसुद्धा जेवढे हवेत तेवढेच आहेत. ओव्हर पेमेंट काउंटर्स तुम्हाला बघायला मिळणार नाही किंवा जास्त असे एकामेकाला लागून उभे असलेले एम्प्लॉईज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. प्रत्येक एम्प्लॉई तुम्हाला कामात दिसेल, त्यांचं योग्य वेळी योग्य प्रकारे मॉनिटरिंग केलं जातं. सोबत CCTV कॅमेरेज असतात. याच्या पुढे जाऊन सप्लाय चेन त्यांची एकदम स्ट्रॉंग आहे. त्याच्या पुढे जाऊन कंपनी जी ॲडव्हर्टाइजमेंट करते याच्यावर खूप मिनिमलिस्टिक ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट आहे. कंपनी खूप जास्त ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही किंवा त्याच्यावर स्पेंड करत नाही. जी ग्रोथ आहे ती ऑर्गॅनिक ग्रोथ आहे, माउथ पब्लिसिटीतून आलेली ग्रोथ आहे. डीमार्टची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे आजपर्यंत त्यांचं एकही स्टोअर बंद पडलेलं नाही. बऱ्याच कंपन्यांची उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो, ज्याच्यामध्ये बिर्ला असेल किंवा अंबानी असेल, यांचे अनेक स्टोअर्स बंद पडलेले आहेत, कारण तिकडे म्हणावा तेवढा एक्सपेक्टेड सेल मिळाला नाही आणि बिझनेस तिकडे ग्रो होत नाही. म्हणून त्यांना तो स्टोअर किंवा पर्टिक्युलर लोकेशनचं ते दुकान किंवा तो मॉल बंद करावा लागला. ही सेम गोष्ट डीमार्टमध्ये एकही घडलेली नाही आणि हे मूर्तिमंत आणि उत्तम उदाहरण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-कॉमर्सचा आता बूम आलेला आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन लोकांना मागवायला आवडते आणि एवढे मोठे मोठे डिस्काउंट्स पण मिळत आहेत ऑनलाईन. पण तरी सुद्धा डीमार्टचा सेल हा ड्रॉप झालेला नाही. सेलमध्ये कन्सिस्टन्सी आहे आणि तो वाढतच जातोय. सो ती सुद्धा भीती नाही की ई-कॉमर्समुळे यांच्यावर खूप मोठा परिणाम होईल, याची सुद्धा खूप मोठी भीती इकडे बघायला मिळत नाही. डायरेक्ट आपण आता स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत, पण त्याआधी काही फिगर्स आणि फॅक्ट्स बघणं सुद्धा गरजेचं आहे. कॉम्पिटिटर बरोबर कम्पेअर करायला हवं ना. बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की आता जिओ आलाय, डीमार्टला संपवणार. ही गोष्ट पहिला डोक्यातून काढून टाका. कुठल्याही सेक्टरमध्ये फक्त एकच प्लेयर असतो असं बिलकुल होत नाही. अमेझॉन आलं म्हणून फ्लिपकार्ट संपतं का? फ्लिपकार्ट आहे म्हणून जिओ संपणार आहे का? बिलकुल नाही. फक्त त्यामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हेच होऊ शकतं. टाटा मोटर आहे म्हणून मारुती संपेल, मारुती आहे म्हणून हुंदाई संपेल, हुंदाई आहे म्हणून टोयोटा संपेल? बिलकुल नाही. वेगवेगळ्या कार आहेत, त्यांचं काम चालू असतं, प्रत्येकाचा जॉनर वेगळा असतो, प्रत्येकाच्या कन्सेप्ट वेगळे असतात, प्रत्येक जण वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात आणि प्रत्येकाचा क्लायंट बेस वेगळा असतो, टार्गेट ऑडियन्स वेगळा असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, डीमार्ट संपेल ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. त्यामध्ये इनोव्हेशन्स येत राहणार, नवीन नवीन गोष्टी हे लोक ॲडॉप्ट करत राहणार आणि सगळं सुरळीत पुढेही चालू राहणार. जर तुम्ही काही डिटेल्स बघितल्या तर डीमार्टचे 263 स्टोअर आहेत, रिलायन्सचे 11,000 स्टोअर आहेत, बिग बाजारचे 284 स्टोअर आहेत, मोर मेगा स्टोअरचे 645 स्टोअर्स आहेत. रेंटल एक्सपेंडिचर ॲज पर पर्सेंटेज ऑफ टोटल एक्सपेन्सेस जर आपण बघितलं तर फ्युचर रिटेल ग्रुपचं 8.20 म्हणजेच बिग बाजारवाल्यांचं एक्सपेन्सेस मी बोलतोय तुम्हाला रेंटसाठी, हायपर सिटी 5%, रिलायन्स 3.4% आणि डीमार्ट फक्त 0.20% हे रेंटवर स्पेंड करतात. रिव्हेन्यू पर स्क्वेअर फूट जर आपण बघितला तर यामध्ये समजेल फ्युचर ग्रुप 12,914 रुपये कमवतं, रिलायन्स 13,901 रुपये, पण डीमार्ट मात्र 25,844 रुपये पर स्क्वेअर फूट यांचा इन्कम आहे. इन शॉर्ट काय, कंपनी बेस्ट आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला बघावं लागेल कंपनीचं मार्केट कॅप आहे 2,80,000 कोटीचं. करंट प्राइस 4,324 रुपये आपल्याला बघायला मिळते. याने लो गाठला होता 2,610 रुपयाचा. प्रत्येकाला वाटत होतं 2,600 रुपये सुद्धा महाग आहे आणि प्रत्येकाला वाटत होतं 5,900 रुपये सुद्धा महाग आहे. स्वस्त किती रुपये आहे मला माहिती नाही, पण प्रत्येकाचं म्हणणं होतं की जी अमाऊंट याची दिसते ना ती महागच आहे,
हा स्टॉक खूप वरच्या लेवलला ट्रेड करतोय, असं बिलकुल नाही. पहिलाच मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या वस्तू स्वस्त आहेत त्या वस्तू क्वालिटी असतीलच याची गॅरंटी नाही, आणि प्रत्येक क्वालिटी वस्तू तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळेल याची सुद्धा गॅरंटी नसते. सो आता सध्या पीई रेशो 189चा आहे, हायर साईडला आहे, पण घाबरण्याची गरज नाही. क्वालिटी वस्तूसाठी थोडा एक्स्ट्रा प्रीमियम आपल्याला द्यावा लागतो. पुढे मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणारच आहे. कंपॅरिझन जर करायचंच असेल तर अजून पण इथे आपण करू शकतो. अव्हेन्यू सुपरमार्टचा पीई रेशो 189 तर आहे, बरोबर आहे, पण ट्रेंडचा पीई रेशो 519 आहे ना, हे सुद्धा बघावं लागेल. व्हीमार्टचा पीई रेशो 2193 पीई रेशो याचा पाहायला मिळतो, हा सुद्धा ह्यूजच म्हणू शकतो ना आपण. पण जर आपण यांचं क्वार्टरली प्रॉफिट बघितलं किंवा सेल्स बघितला तर तो सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. पहिला आहे अव्हेन्यू सुपरमार्ट 9217, पण यांचा आहे 1178 कोटी रुपये. व्हीमार्टचा फक्त 337 कोटी रुपये, आणि फ्युचर रिटेलचा सेल्स आहे 2346 कोटी रुपये. म्हणजे सगळ्यात जास्त सेल कोणाचा आहे? डीमार्टचा आहे ना, अव्हेन्यू सुपरमार्टचा. त्यामुळे सगळ्यात जास्त विश्वास आपल्याला यांच्यावरच ठेवायला पाहिजे, आणि या कंपनीवरच आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह विचार करून इन्व्हेस्ट पण करायला पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर बघितलं तर पहिला सेल्स आपल्याला बघावं लागेल. 2012 मध्ये 2200 कोटी रुपयाचा सेल होता, आणि आता 21 मध्ये झालेल्या इयरमध्ये 24,000 कोटी रुपयाचा सेल आहे. किती? 10 पटीने त्याच्यापेक्षाही जास्त सेल वाढलेला आहे फक्त 9 वर्षामध्ये. आणि 10व्या वर्षामध्ये आता 29,000 कोटी ऑलरेडी सेल कंप्लीट आहे, जो की अराउंड 30 ते 35,000 कोटीच्या दरम्यान हा सेल जाऊ शकतो, कारण अजून 2 ते 3 महिने बाकी आहेत, एक क्वार्टरचा रिझल्ट बाकी आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर 60 कोटीपासून डायरेक्ट 1000 कोटी, आणि आता सध्या 1480 कोटी, 1500 कोटीच्या आसपास सध्या नेट प्रॉफिट सुरू आहे. अदर इन्कम जर आपण बघितलं तर 14 कोटी, 15 कोटी, डायरेक्ट तो 194 कोटी, आणि आता 133 कोटी. जास्त फरक नाही पडत. अदर इन्कम खूप निग्लिजिबल आहे ॲज कम्पेअर्ड टू रेव्हेन्यू, त्यामुळे घाबरण्याची गरज बिलकुल नाही. बॅलन्स शीटमध्ये जर थोडीशी नजर फिरवली तर बॉरोइंग, कर्ज कंपनीचे किती आहे हे सगळ्यात आपण महत्त्वाचं बघतो ना. 381 कोटीवरून आता डायरेक्ट हे पोचलेलं आहे 1200-1400 वरून 393 आणि 510 कोटी रुपयाचं कर्ज आहे. मोठं कर्ज वाटतं ना. कंपनी लॉस मेकिंग वाटते? नाही, कंपनी प्रॉफिट पण कमवते, आणि कर्ज पण कंपनीचं जास्त तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट अजून दाखवेन. रिझर्व्ह कंपनीकडे 12,000 कोटी रुपये आहेत. त्या मानाने कर्ज निग्लिजिबल आहे किंवा नाहीच असं समजू शकतो. कर्ज बिलकुल नाही. कॅश कंपनीकडे प्रचंड आहे, त्यामध्ये पण घाबरण्याची गरज नाही, बिलकुल रिस्क नाही, आणि कंपनी प्रॉफिटेबल पण आहे. म्हणजेच प्रत्येक दृष्टीने कंपनी पॉझिटिव्ह आहे, आणि पॉझिटिव्हली आपण याचा विचारही करू शकतो. क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, पण माझी मदत तुम्हाला हवी आहे. बिलकुल, आमची टीम तुम्हाला मदत करेल, मी तुम्हाला मदत करेल. डायरेक्ट ऑनलाईन जाऊन तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आमच्या डोक्याने, आमच्या रिसर्चचा वापर करून. डिस्क्रिप्शनमध्ये स्मॉल केसची लिंक आहे, किंवा या नंबरला कॉल करा. प्रॉपर तुमचा पोर्टफोलिओ कसा असेल, आणि त्यामध्ये कुठले स्टॉक असायला पाहिजेत, आणि वेळोवेळी ते कसे बदलतात, सगळी कन्सेप्ट तुमची क्लिअर केली जाईल. सोबत त्या व्हिडिओची लिंक पण देतोय, त्या व्हिडिओला बघून सुद्धा तुम्ही ठरवू शकता आमच्या स्मॉल केसमध्ये, आमच्या बास्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे का. शेअर होल्डिंग पॅटर्न, आता या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पण मला आवडतो खूप जास्त. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो. 2019 मध्ये 81% प्रमोटरकडे होते, आणि आता सुद्धा जवळपास 75% प्रमोटर होल्ड करतो. FIIs 5.91 पासून 9.44% इन्व्हेस्टमेंट झाले. DIIs 3.20 पासून 6.74% इन्व्हेस्टमेंट इकडे पण पाहायला मिळते. DII ची पण पब्लिक मात्र सगळ्यात हुशार असतं. 9.68% वरून 8.33. ज्या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे त्यातला आपण पैसा काढून घेतो आणि कचरा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. पण FIIs आणि DIIs यांची मात्र इन्व्हेस्टमेंट वाढत चालली, आणि आपण काय करतो, आपण त्याला सेल करतो आणि पेनी स्टॉककडे वळतो. आपल्याला गरजेचे असतात 1, 2, 3 रुपयाचे स्टॉक, हलके स्टॉक जे 2 दिवसात 5 दिवसात आपल्याला पैसे डबल करून देतील, अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असतं. पण क्वालिटी स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट नाही करत. आपल्याला काय वाटतं की छोट्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर पैसे खूप मोठे मिळतात. बिलकुल नाही. भलेही तुम्हाला क्वांटिटी कमी घ्यायला लागू देत, पण क्वालिटी स्टॉक बाय करा. सुरुवात करताय ना, तर सुरुवातीला तर मी म्हणेन पेनी स्टॉककडे बघूच नका. तुम्ही छोट्या मोठ्या स्टॉककडे न बघता चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. भले 1 किंवा 2 क्वांटिटीचं बजेट असेल तुमचं, ठीक आहे. 3000 प्राइस आहे स्टॉकची, एकच स्टॉक बाय करा.
5,000 आहे एकच बाय करा, जर 2,000 असेल तर 2 बाय करा तुमच्या बजेटनुसार। जर तुमच्याकडे 10,000 असतील आणि स्टॉकची प्राइस आता 5,000 आहे ना, तर 2 क्वांटिटी बाय करा, 10,000 मध्ये 2 स्टॉक तुम्हाला मिळतील। पण याचे रिटर्न तुम्ही पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करून बघा ना, जर हा स्टॉक वाढला 5 चा 6,000 झाला, याचा अर्थ तुम्हाला 20% रिटर्न मिळाले, हे सुद्धा मॅटर करतं। पण पेनी स्टॉक वर्षानुवर्षे एका प्राइसवर राहतात, कदाचित तुम्ही ज्या लेवलला बाय केला तिथून तो 50% सडनली पडू शकतो आणि मोठ्या अडचणीत तुम्ही येऊ शकता। ही सेम गोष्ट अशा क्वालिटी स्टॉकमध्ये होत नाही। नेहमीप्रमाणे मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे ॲनालिसिस कसं वाटलं। एवढं डीप ॲनालिसिस तुम्हाला बऱ्याच व्हिडिओचं बघायचं आहे का? खरंच तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।